की तिथं शूर लोक तलवारी कुऱ्हाड परचे घेऊन असायचे आणि जे चोरायला येणारा मग त्याला त्याचं मुंडकं कापून ते वेशीवर टांगलं जायचं. इतकी ही शूर प्रथा होती. आणि हे करत असताना मला वाटलं की आपण शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे मराठीतून शिक्षण असलं पाहिजे. तर पायाची कळ मस्तकात शिरली, नसा नसा ठणकू लागल्या, मुठी वळल्या, भडकलेली पोटातल्या डोळ्यात उतरली, अरे कोण स्वातंत्र्य तो कोणासाठी. अजूनही वीट भट्टीवर ऊस तोडीवर ताणलेल्या दोरावर आणि मैताच्या राखेवर, अजूनही वीट भट्टीवर ऊस तोडीवर ताणलेल्या दोरावर आणि मैताच्या राखेवर, आणि तू म्हणे आला स्वातंत्र्य. फुगं विकत रस्त्यात सुतवळत उन्हात, फळं कापत, मांजरं मारत, डुकरं पकडत, कुडमुडं वाजवत, बैल नाचवत, पोपट सांभाळत, आणि असुराचे फटके हाणून घेत उघड्या अंगावर, आणि असुराचे फटके हाणून घेत उघड्या अंगावर. नमस्कार. फायनल ड्राफ्ट प्रस्तुत जागर कवितेच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन उपाडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. आज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खास पाहुणे म्हणून आज आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे, विनोदजी आष्टुळकर, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. उत्तम असे ते साहित्यिक आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, उत्तम आयोजक आहेत, निवेदक आहेत. म्हणजे जेवढं बोलावं त्यांच्याबद्दल तेवढं कमी आहे. त्यांची खासियत अशी आहे की जा जाते छा जाते. अनेक कार्यक्रम त्यांचे होतात, अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांची हजेरी आहे, अनेक कवी संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं अतिशय मानाचं असं पद आम्ही पाहिलेलं आहे. आणि ते उत्तम लिहितात, ही त्यांची वेगळी खासियत आहे. सर, तर मला सांगा, तुम्ही कसे वळालात, लेखनाकडे कसे वळालात? लेखनाकडे वळताना पहिल्यांदा माझा एक लहानपणीचा एक छंद होता, जे आपल्या शालेय जीवनामध्ये आत्मवृत्त हे एक लिहिण्याचा प्रश्न असायचा की आत्मवृत्त चार ओळी वृक्षावरती आत्मवृत्त लिहा, तुटलेल्या पेनावरती आत्मकथा लिहा, किंवा फाटक्या कागदाचा आत्मकथा लिहा, असं जे प्रश्न असायचा तो अख्ख्या शाळेमध्ये मी एकटाच यायचो वर्गामध्ये. आणि ते इतका छान असायचा की ते सगळे वाहवा मिळत राहायची. आणि त्यामुळं मला माहीत नव्हतं मी साहित्यिक होणार, कवी होणार, काही माहीत नव्हतं, पण मला ती आवड होती आणि त्या आवडमधून हा प्रवास चालू झालेला आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही कितवीला होता तेव्हापासून सुरुवात झाली? म्हणजे 7वी पासून. अच्छा. म्हणजे वयाच्या कितव्या टप्प्यावरून तुम्ही लिहायला केली सुरुवात? पहिलं काय लिहिलं होतं, पहिलं लेखन तुमची आणि लेखनाची पहिली ओळख? माझी म्हणजेच तुटलेल्या पेनाचं आत्मकथन केलेलं होतं. तर ते अजून आठवतं कशा प्रकारे वर्णन केलं? हो, अजून आठवतं. हायस्कूलला असताना त्या प्रश्न पाहिला, आणि प्रश्न एवढा तो आवडीचा माझा असायचा की मी तर लिहित असताना तो पेनच होऊन जायचो. आणि तर लिहायचं की मी चांगलं असताना मला कसं किती हाताळायचे लोक, किती चांगलं वागवायचे, नीट ठेवायचे, जवळ म्हणजे बाळगून असायचे, म्हणजे चांगलं असताना दुसऱ्याकडे जाऊ देत नव्हते. पण ज्यावेळेस मी तुटलो ते माझ्याकडे तर स्वतः माझा मालक असेल किंवा मी एवढा तो वेगळा पडलेला असायचो की ते पार त्याचा कचरा किंवा जीवनात काय नाहीच असं वाटायचं. आणि मग ते त्या तुटलेलं पेन काय म्हणत असेल की बाबा हे आयुष्य माझं चांगलं होतं त्यावेळी मी कसा होतो आणि आता कसं असेल, असं वर्णन खूप छानपैकी लिहिता यायचं मला. ते जमायचं, शेवट चांगला व्हायचा. आणि नंतर तो पेन कसा बोलतो आहे आणि ते वाचणार कसा तो पेनासारखा होतो आहे असं व्हायचं. आणि इतकं छान शिक्षक शाबासकी द्यायचे. नक्कीच. आम्ही तुमचा साहित्य प्रवास आतापर्यंत म्हणजे आम्ही बरंच काय ऐकून आहोत सर. तुमच्याबद्दल एक किस्सा आम्ही असं ऐकून आहोत की फकीरा ही जी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबरी आहे, त्यात जोगणी या शब्दासाठी तुम्ही बरेच वर्ष लढा दिला. तर तो किस्सा काय होता? मी ज्यावेळेस शब्द बदलण्यासाठी ज्यावेळेस म्हणजे माझं शिक्षण ENTC MG इलेक्ट्रॉनिक्स ENTC असं माझं शिक्षण, मी शार्प इंडिया लिमिटेडमध्ये कामाला इलेक्ट्रॉनिक्स सेक्शनमध्ये. हे असताना मला ते मराठीचा छंद चालूच होता. आणि हे करत असताना मला वाटलं की आपण शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे मराठीतून शिक्षण असलं पाहिजे. आणि म्हणून मराठीतून शिक्षण मी मुक्त विद्यापीठातून FY SY TY लगेच पास झालो 3 वर्षात. MAच्या ज्यावेळेस प्रवेश घेतला, पहिलं वर्ष संपलं, पण दुसऱ्या वर्षामध्ये जे अण्णाभाऊ साठेंच्यावरती कादंबरीवरती अभ्यास होता
आणि त्या अभ्यासामध्ये दिसलं की ती जोगणी जो शब्द आहे तो जोगणी हा शब्द खऱ्या अर्थात शूर प्रथा आहे. जोगणी म्हणजे काय असते, खोबऱ्याचे वाटे असते, पण ती गावची शान असते, गावची इज्जत असते, शूरता असते, त्या मानलेली असते ते पिढ्यानपिढ्या. आणि ती ज्या गावामध्ये असेल ते गाव समृद्ध, तिथं पीक पाणी पाऊस माणसं एकत्र येऊन जत्रा करणार, वर्षभर आनंदाने असणार, इतकं छान गाव त्या जोगणी असल्यामुळं असायचं, असं त्या सांगली सातारा तिकडे गावाची ही प्रथा होती. पण जी जोगणी जी आहे ती जोगणी जर दुसऱ्या गावाने चोरून नेली, ज्यांच्या गावात ती जोगणी नाही, ते गाव नाराज असायचं, उदास असणार, तिथं जत्रा होत नाही, तिथं एकमेकांना लोक येत नाही, पै पाहुणा भेटत नाही, आणि म्हणून ते नाराज असल्यानंतर कुणीतरी असं एकमेकाच्या जोगण्या चोरण्याचा प्रयत्न करायचे त्यावेळेस. आणि मग जो जोगणी चोरायला येईल त्याला मारलं जायचं. म्हणजे ज्यांच्या गावात जोगणी असते ते एवढं त्यांना संरक्षण असायचं की तिथं शूर लोक तलवारी कुऱ्हाड फरशी घेऊन असायचे. आणि जे चोरायला येणारा मग त्याचं मुंडकं कापून ते वेशीवर टांगलं जायचं. इतकी ही शूर प्रथा होती. पण आपल्या या विद्यापीठामध्ये असं झालं की ते पुस्तक मी वाचत होतो, अभ्यासक्रमामध्ये ते पुस्तक दिलेलं होतं, आणि त्या पुस्तकामध्ये जोगणी ऐवजी जोगतीन हा शब्द दिलेला होता. हा जोगतीन शब्द खरा तर हा एक प्रथा वेगळी आहे, आध्यात्मिक म्हणा दैवी प्रथा आहे. आणि ही प्रथा जोगतीन म्हणजे कुठल्या तर एखाद्या महिलेला त्या घरच्यांनी त्याला देवाकडे सोडलेलं आहे, ती आयुष्यभर ते देवाची सेवा करून राहणार, अशी जोगतीन ही प्रथा आपल्याला माहीत आहे. मग ह्या जोगतिनीसाठी सांगली गावातल्या वाटेगावचा राणोजी हा आपलं शिर का देईल? त्यानं जर तो एवढा तिथला पैलवान शूरवीर त्यानं हाक मारली तर जोगतीन कशी पण आली असते. पण हे जो फरक तफावत होता, जोगणी ही शूर प्रथा आणि जोगतीन ही देवदासी प्रथा. तर ह्या देवदासी प्रथा म्हणून ह्या कॉलेजमध्ये विद्यापीठात संपूर्ण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये इतक्या वर्ष चालत आलेला शब्द होता. आणि तो शब्द खटकला मला, कारण त्यावर जी कादंबरी अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची कादंबरी होती, ती कादंबरीला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला होता. आणि जोगणी शब्दामुळे ती कादंबरी चांगली उत्कृष्ट ठरलेली होती. आणि तोच शब्द हा विद्यापीठामध्ये तो नाहीसा झाला होता आणि जोगतीन प्रथा ही. आणि त्यामुळे मी ह्या जोगतीन आणि जोगणी हे कोणाकोणाला माहीत आहे का विचारण्यासाठी मी विद्यापीठात फिरलो. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मराठी HODना विचारलं की जोगणी आणि जोगतीन काय माहीत आहे का. साहित्यिकांना विचारलं, ज्यांनी PhD केलीत अण्णाभाऊ साठेंवरती त्यांना विचारलं, तर त्या कुणीही सांगितलं की आम्हाला हा यातला फरक माहीत नाही. म्हणजेच अभ्यासात नसल्यामुळं हा त्यांच्यावरती म्हणजे त्यांनी ते अभ्यासच केला नव्हता. पण मला ते खटकलं होतं. मी 5 वर्ष विद्यापीठात त्याचा पाठपुरावा केला, सगळे प्रूफ दिले त्यांना. जोगतीन म्हणजे काय, देवदासी प्रथा म्हणजे काय, आणि शूर प्रथा ही जत्रेची प्रथा म्हणजे काय, याचे सगळे प्रूफ त्यांना दिले, पुस्तकं नेऊन दिली. आणि 5 वर्ष केल्यानंतर मी ऑगस्ट महिन्यात जुलै एंडला मी हे ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे जयंती असते 1 ऑगस्टला, त्याच्या अगोदर मी 4 दिवस विद्यापीठात पावसामध्ये आंदोलन केलं, त्या ठिकाणी उपोषण केलं की हे जोगणी झाली पाहिजे, सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना सगळ्यांना ज्ञान झालं पाहिजे आणि अण्णाभाऊ साठेंना तो न्याय मिळाला पाहिजे. मग ते उपोषण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथं कमिटीने ते निर्णय घेतला आणि मला पत्रक दिलं की महाराष्ट्रभर हे जोगणी आणि जोगतींमधला फरक कॉलेजमध्ये सांगितला जाईल, पत्रक दिलं पाहिजे आणि याचं शुद्धीकरण करून आम्ही हा शब्द खऱ्या अर्थाने आपण लोकांपर्यंत पोचू असं त्यांनी मला दिलं. आणि तिथं मी म्हणजे धन्य झालो की आपल्या एका शब्दासाठी सुद्धा हे असं साहित्यिकांनी जागृत असावं अशी तळमळ माझ्या मनामध्ये असलीच खरी झाली. आणि तुम्ही त्या लढ्यामध्ये यशस्वी झाला. आणि आज तो शब्द त्यांनी म्हणजे सुरुवात केली. हे खरं तुमच्या संघर्षाचं, तुम्ही केलेल्या बंडाचं यश होतं. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा लेखन करतो, अनेक विषयावर आपण लिहितो, तर या लेखणीतून स्वतःही आपण घडत जातो का, की फक्त समाजाने घडावं अशी काय अपेक्षा असते आपली? म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व बदलण्याची एक जी हैसियत या आपल्या स्वतःच्या कवितेमध्ये असावी का? नक्कीच, खूप छान प्रश्न आहे. खरं तर लेखन करताना हा माणसाला अनुभव आणि आवड ह्या 2 भावना त्यांच्याकडे असायला पाहिजेत
की विचार असले पाहिजे की मी काय लिहितो आहे आणि कशासाठी लिहितो आहे. आपल्या लिखाणातून जर संदेश नसेल तर ते लिखाणाला तथ्य वाटत नाही. अच्छा. आणि लिखाण ज्यावेळेस आपण लिहितो ते कुणीतरी वाचावं, कोणाच्या तर आयुष्यात ते यावं, उपयोग व्हावा असं लिखाण असायला हवं आहे. आणि म्हणून मी नेहमी लिहित असताना एक दिशा डोक्यात ठेवलेली असते किंवा वास्तवता जास्त माझ्या लेखनातून आलेली असते की जर एखादी गोड बातमी जरी सांगायची, ती गोड बातमी अनंत काळपर्यंत ती टिकली पाहिजे. किंवा एखादा विद्रोह सांगायचा आहे, तो विद्रोह तो वाईट शब्दातून नसला पाहिजे, तर तो चांगल्या शब्दातून प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की हे खरं आहे, हे चुकीचं झालेलं होतं, प्रथा होती, हे चांगली प्रथा आहे आणि ही प्रथा मान्य असायला, असं लिखाणातून येण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी मी प्रत्येक जे नवोदित असतील, जे साहित्यामध्ये रस घेणारे रसिक असतील, ह्या प्रत्येकाला सांगतो की 2 ओळी तरी लिहायला पाहिजेत प्रत्येकाने. म्हणजे त्यांचे अनुभव असतील, त्यांचे घडलेल्या गोष्टी ज्या आहेत तो, आणि अनुभव सांगताना माणूस कधीही चांगला सांगतो जेणेकरून तो इतरांनासुद्धा फायदेशीर होत असतो. म्हणून हे सत्य आणि परखड लेखन असावं अशी माझी इच्छा आहे. ते तर आहेच आणि ते अतिशय आवश्यक पण आहे समाजाच्या दृष्टीने, समाजामध्ये बदल घडण्याच्या दृष्टीने. परंतु सर, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की स्वतःमध्ये पण काही बदल होतो का? नक्कीच. कारण आपण ज्यावेळेस लिहितो आणि लिहित असताना ज्या लिहून पूर्ण होतं त्यावेळेस ते आपलं राहत नाही. आपलं राहत नाही म्हणजे समाजाचं झालं, आणि समाजाच्या पुढं कुणी लिहिले ह्याचंही म्हणजे समाज ते ओळख पाहत असतो. तर फारच अगदीच गमती जमतीने आपण बोलत आहोत आणि तुमचे अनुभव ऐकताना एकदम प्रफुल्लित अशा प्रकारे आमच्या भावना या ठिकाणी जाणून येत आहेत सर. तर आपण पुढे जाऊया. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की लेखन, एका लेखकाची साहित्यकृती, त्याची कविता असेल, लेख असेल किंवा त्याने केलेला कुठलाही साहित्य प्रकार असेल, तर समाज परिवर्तनामध्ये त्याची कितपत भूमिका असते? खूप चांगला प्रश्न आहे. आणि आपल्याला पिढ्यानपिढ्या माहीत आहे की आपण संतांपासूनचा विचार केला तर संतसुद्धा एक साहित्यिक कवीच आहेत. बरोबर. त्यांच्या विचारावरच आज आपण आपलं जीवन चालू ठेवतो आहे, घडवतो आहे. त्यांचे विचार घेऊन म्हणजेच हे जे तुकाराम महाराजांनी तर शब्दांनाच किती महत्त्व दिलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून जे त्यांचे ज्या ओवी असतील किंवा त्या अभंग असतील, हे जे साहित्य आहे, हे साहित्य असंच म्हणजे कथा कादंबऱ्यातून आपल्याला फुलत येताना दिसतंय. म्हणजे त्या काळामध्ये त्या भाषा बदलत जातात, तसं ते साहित्य आपल्याला मिळत जातं. आणि आता जर आपण बघितलं, जसं संतांच्या काळातली भाषा वेगळी होती, शिवरायांच्या काळातली भाषा वेगळी होती, आणि पुढं जाऊन जे म्हणजे जे काही कवी झाले त्यांची संस्कृतला धरून चालणारी भाषा वेगळी होती. नंतर जे फक्त मराठी भाषा, संस्कृत आणि मराठीचा जे मध्ये झगडा झाला, त्यानंतर मराठी भाषेवर पण चांगले लिहिणारे भरपूर तयार झाले. त्यामुळं लोकांपर्यंत जसे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही मराठीमध्ये आणली, आणि हे साहित्य आपल्याला जिवंत ठेवण्याचं दिसतं आहे आपल्याला की त्यांनी केलेले कार्य. हे म्हणजे प्रत्येक पिढीला त्या पिढीप्रमाणे आज भाषा बदलताना दिसते, त्या भाषेचं साहित्य तयार होताना दिसतं आहे आपल्याला. आज आपण ह्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा ह्या मीडियामध्ये इतके पुढं आलेलो आहोत की आपण आता शॉर्टमध्ये बोलणं, शॉर्टमध्ये लिहिणं असं चाललेलं असतं. त्यात भाषा मिक्स होताना दिसत आहेत आपल्याला. तर ह्या भाषा आपल्याला ज्या ओरिजिनल भाषा असतात त्यामध्ये जसं म्हणजे मराठीमध्ये इंग्लिश शब्द इतके रूढ झालेले, फॅमिलियर झालेले असतात, त्या भाषा हे आपल्याशा वाटतात. आणि म्हणून जे बहुभाषिक असतात साहित्य, ह्या सगळ्यांचं साहित्य आपण ऐकलं गेलं पाहिजे, सगळ्यांचे अनुभव ऐकले पाहिजे. तसं साहित्यिकामध्ये कुठलं स्त्रीवादी साहित्य, वनवासी साहित्य, आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य, विद्रोही साहित्य, हे साहित्याचे प्रकार नसले पाहिजे ऐकण्यासाठी समाजानं. ते सगळ्यांचं साहित्य आपण ऐकलं पाहिजे. त्या साहित्यातून एक चांगला विचार मिळालेला असतो, विचार लिहिलेला असतो. आणि हेच आज आपल्याला
या मीडियामधून, जसं आज फायनल ड्राफ्टचं चॅनल आहे, हा जगभरात प्रसिद्ध आहे, त्या चॅनलमधून सुद्धा सगळ्यांना विचार जात असतात. हेच विचार सगळीकडून आपण घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या काळातलं जे साहित्य आहे ते परिवर्तन करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते घडवत आणतं, अशी माझी ठाम भूमिका आहे की साहित्य हे घडवतं. जसं शाहीर असतात, कवी असतात, कलाकार असतात, प्रबोधनकार असतात, हे समाजाला घडवतात, ते साहित्यातूनच घडवतात. आणि म्हणून साहित्य हे नक्कीच परिवर्तनवादी आहे, घडवतं समाजाला. नक्कीच नक्कीच. एक लेखक म्हणून, एक साहित्यिक म्हणून तुमच्या पुढे समाजाच्या दृष्टिकोनातून काय आव्हान, काय वाटतं तुम्हाला? समाजापुढं म्हणण्यापेक्षा तरुणांपुढे एक आव्हान असं म्हणू शकतो मी, की मी एकदा अशा ओळी लिहिल्या होत्या, साहित्य करून उठा, निर्जीव लिहू नका, माणूस जागवण्या बापाला भिवू नका. वा. म्हणजे तुमचं साहित्य इतकं चांगलं पाहिजे, एखादा गुरु, एखादा हे जर खोटं दिसलं आपल्याला, एक चुकत असला, तर त्याला सांगण्याची ताकद ह्या शिष्यामध्ये, मुलांमध्ये असायला पाहिजे. तसं ते लिखाण केलं पाहिजे, त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असे साहित्यिक तयार झाले पाहिजे की त्यांनी, जसे संतांनी, विचारवंतांनी, पंडितांनी जे लिहिलं ते पुढं आपण सुद्धा चांगल्या पुढच्या भाषेमध्ये आपण लिहून ते तयार ठेवलं पाहिजे. आणि साहित्यिक घडले गेले पाहिजेत. त्यासाठी आपण जे कार्य करतो, साहित्य सम्राट आपली जी संस्था गेली 14व्या वर्षात ते आता हे पदार्पण करते. तर 14 वर्ष हे फुटपाथवर कवी संमेलन घेतलं असेल, दवाखान्यात घेतलं असेल, ग्रंथालयात घेतलं असेल, स्मशानभूमीत घेतलं असेल. म्हणजे ज्या ठिकाणी माणूस आहे, काव्य बोले काळजाला असा आपला तो प्रकल्प. आणि त्याप्रमाणे जिथं जिथं काळीज आहे, जिथं जिथं भावना पोचतात, त्या ठिकाणी हे साहित्य पोचवण्याचा आपण प्रयत्न गेल्या 216 कवी संमेलन घेऊन केलेलं आहे. आणि तशा प्रकारे माणसापर्यंत, आणि इतका चांगला त्यांचा प्रतिसाद आहे की ते प्रत्येकजण म्हणतात की आमच्याकडे एकदा या, आमच्याकडे एकदा या. आणि म्हणून मी जवळजवळ ह्या आता हा जो कवितांचा जागर आहे, तसा मी साहित्यिकांचा जो विचार फिरवत आहे कविताच्या माध्यमातून, तर ते जवळजवळ 4000च्या वर कवी साहित्यिक आपल्यामध्ये येऊन गेलेले आहेत. ते महाराष्ट्रातले सगळ्या कवींचा संपर्क सगळे आपल्यामध्ये असतो आणि ते येत राहतात. नक्कीच नक्कीच. तर हे तुमचं जे काव्ययज्ञ आहे ते असंच ठेवत राहो, या आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो सर. आजपर्यंत तुम्हाला भावले तुमच्या अत्यंत काळजाच्या जवळ असणारी कविता आम्हाला नक्की इथे ऐकायला आवडेल. मी ज्या वेळेस आपण म्हणजे प्रत्येकजण बघत असतो किंवा रस्त्यावर जात असतो, त्यावेळेस काही मजुरीसाठी लोक रस्त्यावर उभी असलेले दिसतात, काही भीक मागताना दिसतात, काही म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की स्वातंत्र्याच्या दिवशी पण ते कामासाठी उभे असतात, 26 जानेवारीला पण कामासाठी उभे असतात. म्हणून मला एक कविता सुचली की 15 ऑगस्ट मोठ्या जोशात साजरे करतात आणि 16 ऑगस्टला आहे तसं सगळंच म्हणजे दारिद्र्य असतं, काही लोकांना स्वातंत्र्याचं माहीत नाही. तर याच्यावरती मी 16 ऑगस्ट या शीर्षकाची कविता लिहिली आणि ती महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या पद्धतीनं ती प्रसिद्ध झाली. तर तीच कविता मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. 16 ऑगस्ट ओरडला बेंबीच्या देठापासून, 16 ऑगस्ट ओरडला बेंबीच्या देठापासून, तळपायाची कळ मस्तकात शिरली, नसा नसा ठणकू लागल्या, मुठी वळल्या, भडकलेली पोटातल्या डोळ्यात उतरली, अरे कोण स्वातंत्र्य तो कोणासाठी. आमच्या पिढ्या कसल्या मातीत खपल्या हमालीत, झिजल्या काळ्या कुट्ट खाणीत, अंतर पडून मेल्या घाणीत, अंतर पडून मेल्या घाणीत. अजूनही वीट भट्टीवर ऊस तोडीवर ताणलेल्या दोरावर आणि मैताच्या राखेवर, अजूनही वीट भट्टीवर ऊस तोडीवर ताणलेल्या दोरावर आणि मैताच्या राखेवर. आणि तू म्हणे आला स्वातंत्र्य, तू म्हणे आला स्वातंत्र्य. आम्ही काल होतो, आज आहोत, उद्याही असणार जगतपोटासाठी. गुरामागे काट्यात, मधासाठी झुडपात, गाव झाडत तुंबलेली गटारं काढत, भंगार गोळा करत, फुगं विकत रस्त्यात सूत वळत उन्हात, फळं कापत, मांजरं मारत, डुकरं पकडत, कुडमुडं वाजवत, बैल नाचवत, पोपट सांभाळत, आणि असुराचे फटके हाणून घेत उघड्या अंगावर, आणि असुराचे फटके हाणून घेत उघड्या अंगावर. अरे बघ आमच्या आयाबाया,
अरे बघ आमच्या आयाबाया फिरतात भाज्या विकत, वाकळा शिवत, भांडी घासत, डोक्यावर झग घेऊन, मुरळी होऊन, पायात घुंगरं बांधून नाचतायत म्हणल तिथं फाटका संसार घेऊन, नाचतायत म्हणल तिथं फाटका संसार घेऊन. स्वातंत्र्य तो कोणासाठी? स्वातंत्र्य तर कोणासाठी? अरे पालं उठलं की गाव सुटलं, अरे पालं उठलं की गाव सुटलं, कोणी हाकाललं की सारं इसकाटलं, कोणी मारलं तर मरसवर सोसलं, आणि वेसी व्हायरच खंगून मिटलं, वेसी व्हायरच खंगून मिळलं. आणि तू काय बदलणार स्वातंत्र्य? तू काय बदलणार स्वातंत्र्य? पोटचा गोळा, पाठीची शाळा, बापाचा मळा, न्याय आंधळा की देव काळा. तू काय बदलणार स्वातंत्र्य? पोटचा गोळा, पाठीची शाळा, बापाचा मळा, न्याय आंधळा की देव काळा. बोल स्वातंत्र्य, बोल स्वातंत्र्य, बोल स्वातंत्र्य. 16 ऑगस्ट ओरडला, 16 ऑगस्ट ओरडला, 16 ऑगस्ट ओरडला. धन्यवाद. क्या बात आहे सर, अगदीच सनसनीत असा पेट्रोला व्यवस्थेला दिलेला आहे. आणि हेच अपेक्षित आहे की आताच्या साहित्यिकांनी असंच वास्तवतेवर लिहावं, निसर्गावर लिहावं, प्रेमावर लिहावं, परंतु त्याने लिहिताना वास्तवतेचं भान कुठेतरी विसरू नये. आपल्या आसपास जे काही घडतं, कारण जर चौथा स्तंभ लोकशाही नक्कीच आहे, आपण त्याला पत्रकारिता म्हणतो, तर मला वाटतं 5वा स्तंभ हा साहित्य आहे. नक्की. आणि साहित्यिकांनी याचं भान नक्की ठेवावं की आपण सर्वप्रथम माणूस आहोत, या देशाचे नागरिक आहोत. आपली जिम्मेदारी आहे की आपल्याला जसं जमेल तसं आपण आरसा समाजाला दाखवावा, जेणेकरून त्या आरशामध्ये समाजाला खरं रूप दिसावं, तिथून त्यांनी मग परिवर्तनाला सुरुवात करावी. तर अशा प्रकारचे अनेक विचार आपल्याकडून आज आम्हाला ऐकायला भेटले. आम्ही आपले धन्य झालो सर. तुमच्यासारखे पाहुणे येतात, अनेक स्मृती शब्दांच्या ठेवून जातात, त्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. यासाठीच आम्ही तो फायनल ड्राफ्ट जागर कवितेचा आपल्या तर आमच्या चॅनलविषयी आपल्याला काय वाटतं? हा खरं तर फायनल ड्राफ्ट चॅनलचा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि प्रबोधनकारी आहे, कारण यातूनच समाज घडणार आहे. आज तरुणांमध्ये एक फॅड आलेलं आहे की रील बघण्याचं किंवा यूट्यूब बघण्याचं एक प्रमाण जास्त आहे. तर आज वाचन संस्कृती कमी झालेली आहे, आणि म्हणून ह्या व्हिडिओ माध्यमातून जर त्यांच्यापर्यंत पोचलं तर त्यांना कमी वेळेत जास्तीत जास्त चांगलं देण्याचं कार्य हे फायनल ड्राफ्टच्या मार्फत होत असतं. आणि असंच ह्यांनी त्या टीमनी असंच हे जागर चालू ठेवावा, तर ह्या त्यामुळंच हा समाज, देश आणि माणूस बदलेल, चांगला होईल असं मला वाटतंय. खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारख्या साहित्य तपस्वींचे आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच राहतील. आणि द फायनल ड्राफ्ट हा फायनलपर्यंत, म्हणजे आमच्या श्वासांच्या फायनलपर्यंत हा असा जागर कवितेचा आम्ही मांडू. आणि हे जागरणानंतर जी काही सकाळ होईल, प्रभात होईल, ती नक्कीच परिवर्तनाची असेल, कवितेची असेल, आणि समाजाची नक्कीच एक नवी ओळख म्हणून उदयास येईल, याच्यामध्ये काही शंका नाही सर. तर हे होते आदरणीय विनोदजी आष्टूर सर, एक उत्तम साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, तसेच एक उत्तम निवेदक सुद्धा ते आहेत, समीक्षक आहेत. आणि मला वाटतं ते नक्कीच त्यांच्या मित्रांना सुद्धा समुपदेशनाचं कार्य सुद्धा ते करतात. साहित्य सम्राट या संस्थेमार्फत ते अनेक कार्यक्रम घेतात सर. आणि आमच्या तुम्हाला या शुभेच्छा असतील की यापुढे तुमच्याकडून अनेक नवनवीन साहित्य निर्मिती व्हावी आणि समाजाला योग्य दिशा मिळावी. आपण आलात, आपला मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल खरंच आपले खूप खूप आपले पण धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या पाहुण्यांसोबत फायनल ड्राफ्ट जागर कवितेच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.